सकाळी आपण गेलो ताईच्या स्टॉलवरती मच्छी आणायला. सकाळचं कडकडक ऊन भेटलेलं आहे. तर मित्रांनो, मी आहे भावेश पाटील भाऊ आपल्या मराठी चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मच्छीमध्ये आहे पोपट मासा, करली शिंगाली, क्षीर, तुपा, कोलंबी आणि इथं काही करली कटिंग करते बघा कशी. आज आपण काहीतरी कालवणाला चांगला मावरा घेऊन जाणार आहोत. मावरा तर भरपूर आहे, इथं बोंबील पण आहेत बघा कशी कटिंग करते. तर आज आपण काहीतरी संडे स्पेशल काहीतरी काही करून मच्छी घेऊन जाणार आहोत. करली तर आपण नेक्स्ट टाईम दाखवणार आहोत, पण आता काहीतरी अलग नेणार आहोत. तर काय नेणार आहोत, तर आज आपण घेतला आहे पोपट मासा. पोपट मासा खायला एकदम जबरदस्त लागतं, एकदम मऊ असतं, पण कालवणात आपल्याला एकदम खोबरेगती लागतं. त्याने आता आपल्याला काहीकडून पोपट मासा आपल्याला आणि सोबत बोंबील दिले. नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. आज ना संडे आहे आणि संडे असल्यामुळे आपल्याला काहीतरी मच्छी पाहिजे कालवणाला. तर आज आपण गेलो ताईकडे आणि ताईकडून पोपट मासा घेऊन आलो. ते आपण व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत. तर पोपट मासा घेऊन आलो आहे. आता पोपट मासाची रेसिपी बनवण्यासाठी, त्याला कटिंग करण्यासाठी आपण आज मी न कापता बायकोला सांगणार आहोत आणि कटिंग करून घेणं. आणि आजची नवीन आपली व्हिडिओ पोपट मासाचा कालवण. तर चला मित्रांनो, टाईम न करता आज आपण बनवणार आहोत पोपट मासाचा कालवण. तर पहिले आपण कटिंग करणार आहोत. चला कटिंग करण्यासाठी बायकोला सांगूया. तर मित्रांनो, हा बघा, इकडे दाखवा. हा बघा पोपट मासा मस्तपैकी आणलेला आहे ताईकडून, एकदम फ्रेश ताजा एकदम. हे बघा चिवाली. तर आज ना ह्याला आपण कटिंग करणार आहोत, कापणार आहोत. त्यासाठी आता मी न कापता बायको कापणार आहे, कारण तिला पण आला पाहिजे ना. तर चला. आणि हे सोबत बोंबील आणि हे ढोमी आहे, ढोमी पण घेऊन आलो आहे. तर आजची नवीन रेसिपी आपली पोपट माशाचा कालवण. बघा ताजा एकदम आहे, जबरदस्त ताजा एकदम फ्रेश आहे. चला, तर यासाठी कटिंग करायला आपण बायकोला सांगूया. याला कटिंग करणार आहोत. मित्रांनो बघा, आता पोपट मासा बायको आता कटिंग करते. सावकाश लेफ्ट हाताने करत आहे बघा. लेफ्टी हाताने करत आहे बायको, लेफ्टी आहे. बघा कशी कटिंग करते. बराबर करते का? हो, बरोबर करतेस. बायकोला पण आपण शिकवला मावरा कटिंग करायचा. अगोदरच येत होतं कटिंग करायला. हे बघ काय खाल्ले, बोंबील त्याचे तुकडे करायचा. हां, आणि पाणी असं ठेवायचं हात मारला म्हणजे चिकटत नाही हाताला. सुरी पण आपली कोली आहे. हे बघ कशी फ्रायला पातळ एकदम केलं. मस्त कापतेस. मी कापते ना मस्त. कोली नाहीस तू. काप. छान. बघा तर मित्रांनो, आता आपलं पोपट मासा कापून झालेला आहे. आणि नाही का मस्तपैकी तुकडे केले. एक फ्रायसाठी केले अर्धे, आणि अर्धे कांज्यासाठी केले. ते आता आपण याचा कांजी करणार आहोत आणि अर्धे तुकडे फ्राय करणार आहोत. तर चला, तर मित्रांनो टाईम न करता आता आपली आजची नवीन व्हिडिओ रेसिपी पोपट माशाचा कालवण आणि पोपट माशाचे फ्राय. तर चला तर मित्रांनो, आपली नवीन व्हिडिओ. इथं काम चालू आहे आपला, लसूण ठेचायचं वगैरे, हे खोबरं वगैरे. आपण आता रेसिपीला स्टार्ट करणार आहोत. तर कढईत टाकलं तेल. आपल्याला जेवढा कालवणाला पाहिजे तेवढा तेल टाकायचा. आणि काय घेतलं आता, लसूण
चेचलेलं लसूण. चेचलेलं लसूण हातच आला माझा मोठा दही. लसणाला मस्तपैकी फोडणी आली. लसणावरती टाकला कढीपत्ता आणि आपला आंब्याचा आंबट आणि हे आपला मसाला. मस्तपैकी फोडणी आली मसाल्याची. आणि हे थोडंसं पाणी, आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं. आता टाक वाटलेलं आपला वाटण खोबरं पाहिजे कालवणाला तेवढा टाकायचा. मित्रांनो, आजची रेसिपी पोपट माशाची लय भारी होणार आहे एकदम, कारण मच्छी पण फ्रेश होती एकदम. आणि आपली ही रेसिपी पोपट माशाची पहिल्यांदाच आपलं टाकतोय. बघा कशी तळी आली. इथं आपण आता मावरा घेणार आहोत, कालवणाला जेवढा पाहिजे तेवढा आणि फ्रायला पाहिजे तेवढा. मस्त बाकीचा राहिलेला आता फ्रीज मध्ये. हां, राहिलेला फ्रीजमध्ये नंतर करूया. हे बघा कसलं वाटते एकदम. 2 माणसं मुलं काही संपत नाही आम्हाला. हो बघा, ताजा एकदम मावरा आहे. हे एकदम मऊ मिळतात एकदम, पण एकदा का कालवणात टाकलं का एकदम कडक होते बाबा. ससा माशाचा पोपट मासा. अशा प्रकारे आपला कालवणाला मस्तपैकी उकल आलाय. आणि आता आपण कालवणामध्ये टाकणार आहोत मावरा. कारण हे डोलका साईडचा मावरा आपण केलं ना कालवणाला का त्याला टेस्ट असते डोलकाच्या मावऱ्याला. आणि बाकीचं मांस असं ते आपण फ्राय केलं तर चांगलं लागते एकदम. आपली सिंपल साधी रेसिपी असते, घरातल्या घरात जे खातो तेच दाखवतो. असं काही अलग सेपरेट असं काय नसतं. तर मित्रांनो बघा, आजची मस्तपैकी रेसिपी होणार आहे. हां, ह्याला आता सर्व हे कर. कसा कलर आलाय जबरदस्त. आता टाकणार आहोत मीठ, सेंदा नमक चवीनुसार. थोडासा मीठ टाकूया त्याच्यात. आणि हे जे तुकडे आहेत आपण 5 ते आपण फ्राय करणार आहोत. त्यासाठी त्यात मीठ लावूनशी थोडासा लिंबू त्याच्यावरती पिळणार आहोत. का लिंबू आणि मीठ लावलं काही चांगला एकदम टेस्ट येते लिंबूने. मस्त आवाज देता खडखड खडखड. देखा कसला आवाज देते. त्याच्यामध्ये आता टाकणार हळद. या आपला आगरी कोळी मसाला मस्त त्याला मॅरिनेट करणार आहोत, मिक्स करणार आहोत. अशी ताजी मच्छी असली का लय भारी वाटते खायला. आपण जात आहोत इकूनच घेतो मावरा. तर मित्रांनो, आता या तुकड्यांना आपण मस्तपैकी मीठ, मसालो, लिंबू सर्व लावून ठेवलाय. आता यांना थोडा वेळ आपण मॅरिनेट करीत ठेवणार आहोत. एका कसलं वाटते एकदम. कलर पण जबरदस्त आलोय बाप. आणि आपला आगरी कोळी मसालो एका कसलो कलर आहे मसाल्याचो. चला, तर आता 10-15 मिनिटांनी त्याला फ्राय करणार आहोत. तो पण आपलं हे कालवण इथं शिजते, आवाज देते खार शिजलाय. आणि हे देखा आता एक कापलेली कोथिंबीर ह्याच्यात टाकणार आहोत. कापून मस्तपैकी टाकणार ह्याच्यात कोथिंबीर टाकल्याला लय भारी वाटते. आणि या बाजूला मस्तपैकी मित्रांनो हे बघा आपली भाकरी तयार होते. हे मॅरिनेट करून ठेवलेले आहे. हे भाकरीचं पीठ घेतलंय
मित्रांनो इथे काही रोटे आपले तयार होतात. हे कशी रोटे? सुक्या सुक्या पिठावरच्या. सुक्या पिठावरच्या. हा ते गरम पाण्यावर पाण्यावरच्या अलग असतात. आणि सुक्या पिठावरच्या भाकऱ्या. म्हणजे पाणी लावून करतात ते अलग आणि हा पीठ लावून करतात. ओके ओके, म्हणजे पीठ लावून करतात आणि ते आपलं गरम पाणी ओतून करतात ते अलगच असतं. आपटलेल्या भाकऱ्या आहेत त्या ओललेल्या. आणि हे देखा मस्तपैकी या घ्या आपला कांजी देखा जबरदस्त कसला आहे हाय झायलाय दिसते एकदम. हे बघा आपले भाकरी इथं होतात. इथं कालवण, इथं भाकरे आणि यहाँ पे मॅरिनेट करण्यासाठी थोडं मावरं. भाकऱ्या झाल्या का त्यात तव्यात मावरा पण हां भाकऱ्या झाल्या का त्यात तव्यात आपलं मावरं फ्राय करू. कारण गरम असते ना तवा. गरम असते दुसरा परत गरम करायला नको. बरोबर. हे सुकं पीठ. आता आपले रोटे भाकरे झाले ना आता. आणि आता आपण तव्यावरती तेल टाकलाय आणि आता मावरा फ्राय करणार आहोत. हे का जबरदस्त चमकात आवाज येते खरखर खरखर. आपली आजची रेसिपीला ना अलगच आहे. मावरा खायला लय मजा येते आपल्याला. बघा मित्रांनो मस्तपैकी मावऱ्याचा एकदम वास सुटलोय. जबरदस्त वास येते. आपण त्याला आता पलटून घेणार आहोत. त्या टेक्निक आहे भाई. वा आजची रेसिपी आपली खासच आहे. बघा इथं मस्तपैकी कालवण झालंय. भूक लागली भरपूर. तर थोड्या दिवसाने आपण जेवायला बसणार आहोत. काय कांद्याला कलर आहे. मी मस्तपैकी पोपट माशाची रेसिपी तयार आहे. पोपट माशाचा कालवण, पोपट माशाचा फ्राय, भाकरी सोबत कांदा आणि लिंबू. तर मित्रांनो आता टेस्ट करून बघूया. त्याला आपण जेवणार आहोत. बायको तू पण जेवायला सुरुवात कर. आणि मी घेतलेला आहे मसाला भात. थोडासा मसाला भात. सुरुवातीला ना आपण पोपट माशाचा भाव खोबऱ्याचे तुकडे करते येते का असं टेस्ट करणार आहोत. जबरदस्त लय भारी लागते. आणि त्यात पूर्ण आपल्या रोटी बरोबर खरोखर जबरदस्त पोपट माशाचं कालवण झालेलं आहे. आता बघूया आपण टेस्ट करून मच्छी फ्राय. बघा तुझी मस्त जबरदस्त एकदम शिजलेली आहे. कडक एकदम झाली आहे. मित्रांनो खरोखर टेस्ट करून बघा. आता पण कळते लय भारी आहे. नाही मस्त झालं. मस्त झालं एकदम. फ्राय पण मस्त झालं, कालवण पण मस्त झालं. तर मित्रांनो लय भारी झालं एकदम. बायको कसं झालं कालवण? मस्त बनवलं. भूक लागली. सोबत कांदा. तर मित्रांनो मोठा मोठा मावरा. मोठा मोठा मावरा आलो. छोटा मावरा खातो आपण. तर मित्रांनो टाईम न करता या जेवायला लय भूक लागली ना. भूक लागली. तर या मित्रांनो जेवायला. मी जेवतो, तुम्ही पण जेवायला या. खरोखर आजची रेसिपी लय मस्त झाली. पोपट मध्ये मावळा पण एकदम ताजा होता. आणि मोठा मावळा खायलाच मजा वाटते. आता हे फ्राय केले तुकडी आपण ट्राय करणार आहोत. पण जबरदस्त एकदम खातच राहावं. तर मित्रांनो जबरदस्त आजची रेसिपी झालेली आहे. बाहेर मस्तपैकी ऊन पडला एकदम कडकीचा. आणि मस्तपैकी आपण जेवायला बसलोय. तर पोपट माशाचा कालवण, पोपट माशाचा फ्राय, भाकरी सोबत कांदा आणि लिंबू. तर मित्रांनो आता टेस्ट करून बघूया. त्याला आपण जेवणार आहोत. बायको तू पण जेवायला सुरुवात कर. आणि मी घेतलेला आहे मसाला भात. थोडासा मसाला भात.
खोबऱ्याचे तुकडे करते येते का असं टेस्ट करणार आहोत. जबरदस्त जबरदस्त लय भारी लागते आणि त्यात पूर्ण परत रोटी बरोबर. खरोखर जबरदस्त पोपट माशाचं कालवण झालेलं आहे. आता बघूया आपण टेस्ट करून मच्छी फ्राय. हे बघा किती मस्त जबरदस्त एकदम शिजलेली आहे, कडक एकदम झाली आहे. मित्रांनो खरोखर टेस्ट करून बघा. आता पण कळते लय भारी आहे. नाही मस्त झालं, मस्त झालं एकदम. फ्राय पण मस्त झालं, कालवण पण मस्त झालं. तर मित्रांनो लय भारी झालं एकदम. बायको कसं झालं कालवण? मस्त मस्त बनवलं. भूक लागली. सोबत काय झालं. तर मित्रांनो आजची आपली नवीन पोपट माशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कॉमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करणार तर अजून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणार, काहीतरी आयडिया नवीन येणार. नवीन नवीन मोठा मोठा मावरा. हां मोठं मोठं मावरा आलो, छोटे तर मावरा खातो आपण. तर मित्रांनो टाईम न करता या जेवायला लय भूक लागली ना, भूक लागली. भूक लागली. हां तर या मित्रांनो जेवायला, आम्ही जेवतो, तुम्ही पण जेवायला या. भेटूया पुढल्या व्हिडिओत. टेक केअर, बाय बाय. चला धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद.